नमस्कार मित्रांनो, गेल्या 3.5 वर्षापासून मी हे व्हिडिओ बनवतोय किंवा त्याच्या आधी ब्लॉग जवळजवळ 10-12 वर्ष लिहिला. आधी वर्तमानपत्रात लिहित आलो आहे आणि अनेकदा आपले चाहते भेटतात, लोक वाचून ऐकून खुश असतात. काही लोकांना रागही येत असतो, पण जे सर्वसाधारणपणे आपले चाहते बनलेले असतात त्यांची एक प्रतिक्रिया मी बघितली आणि त्या प्रतिक्रियेनंतर मी स्वतःलाच प्रश्न विचारला की खरोखरच या ज्या प्रतिक्रिया येतात तशा त्या प्रतिक्रिया याव्यात म्हणून आपण लिहितो की म्हणून आपण तसं बोलतो आणि मग तशा प्रतिक्रिया आल्या की आपण खुश होतो, तर ते किती खरं आहे. उदाहरणार्थ एक प्रतिक्रिया घ्या मित्रांनो की तुम्ही आमच्या अगदी मनातलं बोलता, अशी एक सर्वसाधारण सार्वत्रिक किंवा आपण असं म्हणू प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे की मी जे बोलतो ते ऐकणाऱ्याच्या मनातलं असतं म्हणून त्याला आवडतं. पण खरोखरच त्याच्या मनातलं आहे तेच मी बोलतो का? फक्त व्हिडिओच्या संबंधात नाही, व्याख्यान असेल, इतर लोकांशी जगताना, वागताना, भेटताना, गप्पा मारताना खरोखरच त्यांच्या मनातलं आहे तेच मी बोलतो का? याचा जेव्हा मी विचार करायला लागलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मीच कशाला, कोणीही आपल्या मनातलं जगाला सांगत नाही. जगाचे 2 भाग पडतात. एक भाग असा आहे जगाचा की जे आपण बघतो, आपल्या अवताली भवताली पसरलेलं असतं, आपल्या घरात असतं, आपल्या कुटुंबात असतं, आपल्या देहाच्या बाहेरचं आणि आपल्या मनाच्या पलीकडचं एक जग आहे. आणि दुसरं हे आपल्या मनातलं जग आहे जे आपण सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं असतं, असं मला प्रामाणिक वाटतं. माझ्या बाबतीत नाही, प्रत्येकाच्या बाबतीत आहे, माझ्याही बाबतीत आहे. आपण जगाशी जो व्यवहार करतो तेव्हा आपण जे आहोत ते लोकांना दाखवतो असं बिलकुल नाही आहे. जगाला आपण कसं दिसावं, आपल्या जगाविषयी, जगाचं आपल्याविषयी काय मत व्हावं ह्याचा अत्यंत हिशोबी आराखडा तयार करून आपण जगत असतो, वागत असतो. फक्त जग आणि इतर परके नाही, कुटुंबातले लोक, तुमची भावंडं, तुमची पत्नी, तुमची मुलं, या सगळ्यांशी बोलताना वागताना सुद्धा आपण खूप मोजून मापून वागत आणि जगत असतो. आणि समोरच्याच्या कशा प्रतिक्रिया याव्यात, त्याला आपला राग यावा किंवा त्याला आपल्याविषयी सहानुभूती वाटावी, या सगळ्याचा विचार करून आपण एक भूमिका घेत असतो, एक वक्तव्य करत असतो, बोलत असतो, कृती करत असतो. या सगळ्यामागे आपला एक प्लॅन असतो आणि तो प्लॅन फक्त आपल्याला माहिती असतो, इतर कोणालाही माहीत नसतो. त्यामुळे त्याच्यासमोर जेवढं आणलं गेलं तेवढ्यावर समोरच्याची प्रतिक्रिया येत असते. मग तो तुमच्या अगदी कुटुंबातला कोणतरी रक्ताचा नातलग असो किंवा अगदी अनोळखी माणूस असो, एक अनोळखी श्रोता असो, अनोळखी आपला एक वाचक असो, सगळ्यांपासून आपण आपल्याला लपवून ठेवत असतो. आपण जे कोणी खरे असतो, अगदी आरशात जेव्हा आपण आपलं प्रतिबिंब बघतो तेव्हासुद्धा अनेकदा त्या प्रतिबिंबाशी आपण नजरेला नजर भिडवू शकत नाही, कारण त्याने आपल्या मनातलं ओळखलं तर. थोडक्यात मित्रांनो, मनातलं हा जो प्रकार आहे ना, हा जगापासून लपवून ठेवलेला आहे. आणि तो कसा लपवून ठेवतो आपण प्रत्येकजण, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. मी आता हे छोटे छोटे काही मला वाटणार आहे, आपण मनातलं जे असतं ते कसं लपवतो हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तरीही त्यात माझ्या मनातलं आहे ते सगळं येईल अशी अपेक्षा बिलकुल बाळगू नका. ते शक्यच नसतं. कारण आपण जितके सावध असतो तितके आपण मनातल्या जगात असतो आणि आपल्या मनातल्या जगात
आपण वाटेल ते करू शकत असतो, किंबहुना जे उरलेल्या जगात, बाहेरच्या जगात आपल्या शरीरापलीकडे आपण जे करू शकणार नसतो ते बेधडक आपण मनातल्या मनात करत असतो, कल्पनेत करत असतो, ज्याला मनातलं म्हणता येईल, ते आपण व्यवहारी जगात करत नसतो. आणि मग व्यवहारी जगात आणि मनात हा जो आपण एक मोठी भिंत बांधून ठेवलेली आहे, एक मोठं काय काटेरी कुंपण घालून ठेवलेलं आहे, ते आपण का करतो हे सुद्धा समजून घेणं अगत्याचं आहे. त्यामुळे काहीतरी पारदर्शक वगैरे आहे ही गोष्ट भंपक आहे असं माझं मत आहे. मनातलं असतं आणि प्रत्येकजण, मीच नाही तुम्ही प्रत्येकजण आपल्या मनातलं मनात ठेवता आणि जेवढं समोरच्याला रुचेल, आवडेल किंवा आपल्याला जितकं समोरच्या समोर सत्य मांडता येईल, खरं मांडता येईल तेवढं मांडतो आणि प्रसंगी खोटंसुद्धा आपल्याला आवश्यक आहे तेवढं आपण बोलतो. ही एक गंमत आहे. हा एक आपल्या मनातला किंवा जगण्यातला दुभंग आहे. तो उलगडण्यासाठी एक एक शब्द घेऊन आपण वापरतो जे शब्द, असा एक एक शब्द घेऊन असे छोटे छोटे व्हिडिओ करायची डोक्यात एक कल्पना आलेली आहे. किती दिवस मी ती पुढे रेटून नेईन याची मला कल्पना नाही. विश्लेषण हा एक भाग आहे, पण आपलं स्वतःचं मनोविश्लेषण हा पण एक गंभीर भाग आहे असं मी मानतो. आणि म्हणून मी यापुढे जसजसं शक्य होईल आणि सवड होईल तसं हे मनातलं नावाचं एक सदर म्हणून आपण त्याला छोटे छोटे व्हिडिओ करणार आहे. ही त्याची सुरुवात आहे. म्हणून त्याला एखादा शब्द आणि आकडे असतील, मनातलं 1, मनातलं 70, मनातलं 72 आणि खाली अशा स्वरूपामध्ये हा एक वेगळा प्रयोग मी करू बघतोय. कल्पना नाही किती काळ यशस्वी होईल, किती काळ मी चालू ठेवीन. नमस्कार.